बातमी महाराष्ट्राच्या महिला कबड्डी टीमची आहे। दिल्लीतल्या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसच्या सामन्यात नियम डावलल्याचा आरोप कबड्डीपटूंनी केलाय। 18 टीम या स्पर्धेत असून त्यांच्यामध्ये 4 पूल करण्यात आलेले आहेत। मात्र पूलमधल्या विजेत्यांमध्येच थेट सेमीफायनल खेळवली जाणार आहे। तसंच सरकारी कर्मचारी नसलेले कबड्डीपटू देखील स्पर्धेत खेळत असल्याचा आरोप महिला कबड्डीपटूंनी केलेला आहे। तर कबड्डीपटू महिला यांनी तक्रार केल्यानंतर त्याला आता दाद देण्यात आलेली नाही। अनेक वर्ष महाराष्ट्रासोबत हाच अन्याय होत असल्याची तक्रार या महिला कबड्डीपटूंनी केलेली आहे। मला सुद्धा काही खेळाडूंचे काल फोन आले होते। खेळाडूंनी अनेकांनी तक्रारी केल्या। समोरच्या राज्यांची जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे ना असोसिएशनचं कार्ड आहे, ना सिव्हिल सर्वंट सिव्हिल अधिकारी म्हणून त्या राज्यांचं कार्ड आहे, ओळखपत्र नाही आहे। मी आपल्या राज्यमंत्री क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे मॅडम ज्या आहेत त्यांच्या कानावर या सर्व गोष्टी घालणार आहे। जर तुम्हाला अशा पद्धतीने जर पार्सिलिटी करायची असेल तर या स्पर्धा घेऊ नका।